इंट्रोडक्शन. माझं नाव सुनील मुकुंद मोरे. माझं वय 58 आहे. मी गेली 6 वर्ष या दिंडीत आहे. या दिंडीचा आनंद न सांगण्यासारखा आहे. कुणीही केव्हाही आपणही त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असं माझी फार इच्छा आहे. दिंडीत जे वागणं म्हणा, हे म्हणा, सगळं बोलणे हे एकदम छान असते. प्रत्येकाचे बहीण भावांची नाती वगैरे सगळे तयार होतात यातनं. ह्या निमित्त मी सर्वांना वारीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी याचा जरूर आनंद घ्यावा. माझं नाव विश्वनाथ पेजे. माझं वय 84. मी राहतो रत्नागिरीला. आणि मला या दिंडी संदर्भात 9 वर्ष काम दिंडीमधून आलो. समाधान वाटलं मला आहे त्याच्याबद्दल बोलू. माझं नाव तुकाराम सुतार, राहणार किर्ले. मी ह्या दिंडीबरोबर जवळजवळ 15-16 दिंड्या माझ्या झाल्या. संपूर्ण चालत प्रवास सुखर अगदी झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पावसचे जे स्वामी आहेत, त्यांच्या वाङ्मयाचा मी अभ्यास चांगलेला केलेला आणि त्याच्यामुळं माझ्या आध्यात्मिक शक्ती जे निर्माण जे नॅचरली व्हायला पाहिजे ते झालेलं आहे. माझे वय आता 76 आहे. रनिंग 76 चालू आहे. आषाढी एकादशी सर्व यांना वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. ओम राम कृष्ण हरी. पावस ते पंढरपूर मी पहिल्यांदा आलेलं आहे वारीला. मला अनुभव म्हणजे काय, कसं आहे, सुख दुःखात सगळं आहे. संत सगळे गोळा होतात आणि यात आनंद स्वर्गीय सुखून मिळत नाही तसे एवढा इथं आनंद मिळतोय मला. आणि मला कसं वाटतंय, वारीत जन्मातून एकदा तरी वारी माणसाने करावी हीच माझी इच्छा आहे. पांडुरंगाच्या चरणी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. काका, तुमचं नाव सांगाल? पांडुरंग शंकर नलवडे. बरं. आणि तुमचं वय? वय 86. बरं. आणि तुम्ही गेली किती वर्ष वारी करताय? बघा की 2003 पासून आहे. 2003 पासून. आणि याच दिंडीतून येतात? हो हो हो, दुसऱ्या दिंडीत नाही. अरे वा. तुम्ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी मोठी प्रेरणा आहात. होय. की 86 वय असून सुद्धा तुम्ही अजूनही वारी कंटिन्यू करताय. खरंच खरंच तुमचे आशीर्वाद पाहिजे आम्हाला सगळ्यांना. हो, देणार की हो. अभि आशीर्वाद आहेतच आणि देणार तो आहेच. त्याचं बसलेला तुम्हाला कसं वाटतं पंढरपुरात पोहोचल्यावर? समाधान वाटतं आम्हाला, बाकीचं काय नाही. जे आपण वर्षभर कंटाळलेलं असतं ते वारीशने गेल्यानंतर आपल्याला म्हणजे तो सगळा शिन निघून जातो आणि म्हणजे पुढचं चालू नवीन चांगलं होतं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अशी अनेक वर्ष तुमची वारी. हो, माझे संकट म्हणजे भरपूर दूर झाले आणि आता होतात. आता सुद्धा आलेले पण व्हायला लागले. करणार तो आम्ही त्यांच्याकडे सोपवलं. आणि बाकीचे माझे शेवट करायचं असेल तर तुमच्या हातात आहे. आम्ही काय तुम्ही बोलले त्यावेळेला आम्ही यायला तयार आहे ती तब्येत. बाकीचं काय आपल्याला आजार बिजार असले काही भानगड नाही. खरंच खरंच कृपा आहे तुमच्यावर पांडुरंगाची. वयाच्या 10 वर्षापासून मी ह्या भजनात आहे. अरे वा. हार्मोनियम वगैरे सगळं बघ गायन. तुमचा आवाज ऐकलेला आहे लहानपणी सुद्धा. बरं आहे की. गणित आणि अजून सुद्धा तसाच आहे, तसंच आहे. खूप छान. आता 2017 अटॅक आला तर त्यातून सुद्धा मला वाचवलंय. बायपास सांगितलं तर म्हणजे शेप्याला नर्सेस आणि डॉक्टरांनी सांगितलं आजोबा ऑपरेशन करायचं नाही. त्यावेळेला मला वाटतं 75-76 वय होतं काहीतरी. नाही म्हणजे ऑपरेशन करून 1 वर्षाच्या तुम्ही जाल आणि बिन ऑपरेशनचं गोळ्या औषध खाऊन 10-12 वर्ष जातात असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यावेळेस. आता तुम्हाला घरचे अलाउ करतात का वारीला यायला? मला कधीही घरातल्या मेसेजने किंवा मुलांनी सुनन वगैरे कधीही बंधन घातलेलं नाही. भजनाला नाही. या भक्ती मार्गात अजिबात मी गेलो की पाठीमागे त्यांचं बघितलं म्हणजे आम्ही त्याला सांगितलंय तुमचं तुम्ही बघायचं. नाही, पण आता तुमचं वय झालंय, काळजी घ्यायला पाहिजे. मग ते आहे, असं आहे. घरगुती सांगणारच की. मुलगा म्हणतोच की तब्येत सांभाळा. मग आता मुलग्यानं होऊनच म्हणजे जावं म्हणाले. संकट एक दूर झालं मोठं. मग त्यातनं बाहेर पडलो आणि मग लगेच जावं म्हणलं. आणि इशारा त्यावेळेला मला कुठे इशारा तिथं मला बोलवा. खूप छान वाटतं. एकटाच मुलगा आहे. हो हो हो. नातवंड 2 आहे. मुलगा मुलगी आहे. ओम राम कृष्ण. ओम राम कृष्ण हरी.